नमस्कार. येत्या 5 डिसेंबरला काळभैरव जयंती आहे आणि मागं मी सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला काळभैरव यांची मी माहिती सांगणार आहे. म्हणजेच काय तर काळभैरवांना कुठला रंग आवडतो, त्यांची साधना कशी करायची, मंत्र कुठले, हे सगळं मी सांगणार आहे. त्यामुळे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर काळभैरव म्हणजे काय तर भयापासून आपलं रक्षण करणारे म्हणजे भैरव. काळभैरवांची जी उत्पत्ती आहे ती शिवांच्या क्रोधातून झालेली आहे आणि आपण बरेच जणांनी ऐकलंही असेल की काळभैरव हे जरा उग्र दैवत आहे किंवा त्यांची जी साधना असते किंवा उपासना जी असते ती जरा उग्र असते आणि मग ती सगळ्यांनाच झेपेल असं नाही. तर खरंच आहे, शिवांचंच रूप असल्या कारणाने त्यांची साधना ही जरा उग्र असते. उग्र म्हणजे काय तर कधी कधी असंही होऊ शकतं की आपल्याला उष्णतेचे विकार होऊ शकतात किंवा काही बाकीचे छोटे मोठे शारीरिक प्रॉब्लेम होऊ शकतात आणि म्हणून खरं तर ही जी साधना असते ती जर आपल्याला गुरु असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी तुम्ही, किंवा मग अगदी जी सोपी साधना आहे ती करावी. तर मी तुम्हाला दोन्ही साधना सांगणार आहे. तर काळभैरव कसे उत्पत्ती त्यांची झाली ते सांगते तुम्हाला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकदा असेच चर्चा त्यांची चालली होती की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे आपल्या तिघांमध्ये. तर सगळ्यांचं म्हणणं पडलं की प्रत्येकजण म्हणत होतं की मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ. मग ते सगळे देवतांकडे गेले तिघही जण आणि देवतांना विचारलं की आमच्या तिघांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे. तेव्हा सगळ्या देवांचं असंच म्हणणं पडलं की सगळ्यात श्रेष्ठ तर शिव आहे आपल्यामध्ये आणि भगवान शंकर हेच श्रेष्ठ आहे. तर हे ऐकून ब्रह्मदेवांना भयंकर राग आला आणि मग ते खूप क्रोधित झाले आणि त्यांनी भगवान शंकरांचा अपमान केला आणि ते त्यांना खूप काही बोलले. आणि हे ऐकल्यानंतर भगवान शंकरही क्रोधित झाले आणि त्यांनाही खूप राग आला आणि मग त्या क्रोधातून त्यांच्या हुंकारातून शिवांच्या हुंकारातून काळभैरव आले, त्यांची उत्पत्ती झाली. काळभैरव आल्यानंतर काळभैरवांना कळलं की आपला अपमान केलेला आहे आणि त्या क्रोधातून काळभैरवांनी काय केलं, ब्रह्मांचं जे 5वं शिर होतं, जे मस्तक होतं, तर ते शिरच्छेद केलं आणि त्याचं शिरच्छेद करून ते शंकरांपुढे आणून ठेवलं की यांनी आपला अपमान केला होता आणि त्या अपमानाचा बदला म्हणून मी हे शिर तुम्हाला आणून देतोय. तर भगवान शंकर म्हणाले की हे तू काय केलं क्रोधामध्ये. काळभैरवांना बोलले ते की हे चुकीचं केलं कारण आता तुला ब्रह्महत्येचं पाप लागलेलं आहे आणि मग तू ब्रह्महत्येचं पाप लागल्यामुळे तुला आता त्याचं प्रायश्चित्त करणं भागच आहे. तर तू त्रिलोकामध्ये जा आणि तुझं प्रायश्चित्त कर. आणि मग हे ऐकून काळभैरव त्रिलोकात फिरले, पण त्यांचं पापाचं निरसन काही झालं नाही आणि त्यांचं प्रायश्चित्त काही झालं नाही. आणि मग शेवटी ते काशी येथे आले. काशी इथे आल्यानंतर त्यांचं प्रायश्चित्त झालं, त्यांचं पापाचं शमन झालं, निरसन झालं तिथे आणि मग तिथेच ते स्थिर झाले. तर असंही म्हणतात की काशीचे जे विश्वनाथ आहेत ते राजा आणि काळभैरव जे आहेत ते तिथले कोतवाल म्हणून काळभैरवांना ओळखलं जातं. म्हणजेच ते सगळ्या गावाचं तिथे रक्षण करतात. तर त्यामुळे जर तुम्ही कधी बघितलं की प्रत्येक गावाच्या वेशीवर काळभैरवांचं मंदिर हे असतंच असतं, कारण त्या पूर्ण गावाचं रक्षण काळभैरव करत असतात. त्याचप्रमाणे भारत, नेपाळ, नंतर तिबेट, श्रीलंका इथे सुद्धा काळभैरवांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. म्हणजे बाबा काळभैरव म्हणून त्यांची तिकडे उपासना करतात. प्रत्येक ठिकाणी वेगळी उपासना आणि वेगळं नाव आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात काळभैरवांना खंडोबा ह्या नावाने ओळखलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांची उपासना केली जाते. तर दक्षिण भारतात त्यांना शास्त ह्या नावाने ओळखलं जातं आणि त्याप्रमाणे तिकडची उपासना असते. तर अशी प्रत्येक ठिकाणी त्यांची उपासना आणि नावं वेगवेगळी आहेत. असे हे काळभैरव. पण ज्याप्रमाणे भगवान शिवशंकर प्रेमळ आहेत आणि जर तुम्ही त्यांना प्रसन्न केलं तर तुम्हाला पाहिजे ते वर देतात, त्याचप्रमाणे काळभैरवांचं सुद्धा आहे बरं का. म्हणजे जर आपण त्यांना प्रसन्न केलं किंवा नीतीने वागलं, त्यांना कसं आहे नीतीने वागणारी सरळ वागणारी लोकं आवडतात. त्यांच्या उपासनेमध्ये जर आपण उपासनेमध्ये जर गेलो, आपण त्यांची उपासना करायला लागलो तर नीतीने वागायचं, धर्माने वागायचं. त्याचप्रमाणे त्यांना खोटं अजिबात चालत नाही. जर तुम्ही त्यांची उपासना जर कुणी करत असेल आणि खोटं काही केलं, अनीतीने वागले तर त्यांना ते दंड देतातच.
असं हे दैवत आहे. म्हणून काही उपासना ह्या ज्या उग्र देवतांच्या असतात त्या आपल्या गुरूंच्या सानिध्यात राहून किंवा त्यांना विचारूनच केल्या जातात. पण आता काळभैरव जयंती आहे तर बऱ्याच लोकांचं असंही असतं की नाही, मला ह्या दिवशी करायचं तर आहे आणि थोडीशी साधी साधना असेल तरी करू शकतो. तर तुम्हाला काळभैरव जयंतीला त्यांची साधना नक्कीच करता येईल. ज्यांना गुरु आहेत त्यांनी गुरूंना विचारून करा, नसेल त्यांनी ही साधना केली तरी चालू शकतं. काळभैरवांना काय आवडतं महत्त्वाचं तर त्यांना काळा रंग आवडतो. त्यांच्या हातात काठी आणि त्रिशूळ आहेत, हे त्यांचं शस्त्र आहे. त्याचप्रमाणे त्यांचं वाहन जे आहे ते श्वान आहे. श्वान म्हणजे काळं कुत्रं. त्यांना नैवेद्यात काय दाखवलं जातं तर उडदाचे वडे म्हणजे उडीद डाळीचे जे वडे असतात त्याच्यावर दही टाकून ते दाखवलं जातं. त्यांचा जो वार आहे तो रविवार आहे. त्याचप्रमाणे काळे उडीदसुद्धा घेतात. म्हणजे जर कुणी हवन करत असेल तर त्या हवनामध्ये किंवा आपण जर कधी काळभैरवाला गेलो तर तिथं गेल्यानंतर त्यांना काळ्या उडदांचं नैवेद्य दाखवला जातो किंवा उडदाचे वडे जे आहेत, दही आणि वडे याचा नैवेद्य त्यांना दाखवला जातो. असं हे काळभैरव दैवत आहे. म्हणजे खरं तर शक्ती उपासनेत यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि सगळ्यांचं रक्षण म्हणजे जे शिवांचे जे सगळे गण आहेत, सर्व गणांचे प्रमुख म्हणून काळभैरवांना मानलं गेलेलं आहे. असे हे काळभैरव आहेत. काळभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही ही यांची जी उपासना आहे काळभैरवांची ती रात्री केली जाते. साधारण खरं तर 11 ते 3 ह्या वेळेत ही उपासना करतात. म्हणजे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे, माझे गुरु म्हणतात की काळभैरवाची उपासना ही रात्रीनंतर म्हणजे सूर्यास्तानंतर खरं तर ती उपासना आहे. तर 11 ते 3 ह्या वेळात ही उपासना केली जाते. तर ही उपासना करताना तुम्ही ज्या स्थानावर बसणार आहात तर ते स्थान तुम्ही गोमूत्र किंवा आपलं जे गुलाब पाणी असतं त्यांनी शिंपडून ते पवित्र करा. आसन खरं तर ह्याला घोंगडीचं आसन लागतं, पण ते सगळ्यांकडेच असेल असं नाही. त्यामुळे तुमच्याकडं जे आसन तुम्ही जे रोज वापरता ते चालतं. माळ हे शिवांचं रूप असल्यामुळे रुद्राची माळ चालते किंवा स्फटिक चालतं. पण स्फटिकाची किंवा रुद्राची माळ जर नसेल तर तुम्ही तुमची रोजची जी रेग्युलर माळ आहे त्याच्यावरही तुम्ही ही साधना करू शकता किंवा बोटांवरही तुम्ही मोजू शकता. माझे गुरु नेहमी म्हणतात की ह्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा म्हणजे जर माझ्याकडे आता काळं वस्त्र नाही आहे किंवा माझ्याकडे आसन नाही आहे तर ह्याच्यात पडण्यापेक्षा तुम्ही मनापासून काय आणि किती करताय ह्याला जास्त महत्त्व आहे. करणं ह्याला जास्त महत्त्व आहे. त्याचप्रमाणे काळभैरवांना काळं रंग आवडतो. त्यामुळे जे काही वस्त्र असेल, जर काळं वस्त्र असेल तर ते तुम्ही परिधान करा. नसेल तर स्वच्छ धूत वस्त्र जे असेल ते तुम्ही घालू शकता. फक्त ही साधना करताना आंघोळ करूनच ही साधना करा, हे मात्र नक्की. त्याच्यात जे मंत्र आहेत ते मी तुम्हाला सांगते. पण समजा 11च्या आधी जर तुम्हाला करायचं तर साधारण तुम्ही 8, 8:30 नंतर बसलात 11 वाजेपर्यंत तरी चालेल. पण रात्री ही उपासना करतात. मंत्र घेताना त्याच्यात जो सगळ्यांना माहिती आहे तो मंत्र म्हणजे ओम काळ भैरवाय नमः. हा मंत्र तुम्ही करू शकता. मग ह्याचे तुम्ही 1 माळ करा किंवा जास्तीत जास्त 11 माळ तुम्ही ह्याच्या करू शकता. त्याच्यानंतर माझ्या गुरूंनी जो मंत्र मला सांगितला आहे तो म्हणजे ओम राम रीम रूम रुद्रमूर्तये काळभैरवाय नमः. ओम राम रीम रूम रुद्रमूर्तये काळभैरवाय नमः. ओम राम रीम रूम रुद्रमूर्तये काळभैरवाय नमः. असा हा मंत्र आहे. तर तुम्ही हा मंत्रही करू शकता. ह्याच्यातसुद्धा तुम्ही 1 किंवा जास्तीत जास्त 11 माळा करा. काळभैरवांच्या मंत्राची जी साधना आहे किंवा संख्या आहे तर ती 1.25 लाख खरं तर आहे. तुम्ही कमीत कमी 11 माळ 1 ते 11 माळापर्यंत तुम्ही करू शकता. तर ही उपासना आहे, त्यामुळे ही साधना व्यवस्थित झाली पाहिजे आपली. जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी जर तुम्हाला जमलं तर 8, 8:30 नंतर तुम्ही काळभैरव तुमच्या इथं जर जवळपास देऊळ असेल त्या मंदिरात जा. तिथं तुम्हाला काय दाखवायचं आहे तर जिलबी त्यांना खूप आवडतं तर जिलबीचा नैवेद्य दाखवा. किंवा त्यांना जे उडदाचे वडे भयंकर प्रिय आहेत, उडीद डाळीचे म्हणजे छोटे भजी टाईप असे ते वडे करतात, त्याच्यावर दही घालायचा आणि तो नैवेद्य तुम्ही तिथे दाखवा. त्याचप्रमाणे
काळे उडीदही तुम्ही तिथे वाहू शकता. आणखीन घोंगडी जर देता आली तिथल्या लोकांना, गरीब लोकांना किंवा त्या दिवशी, तर जरूर द्या. ह्या अशा छोटे छोटे उपाय आहेत, त्यांनी आपल्या शत्रूंचा पण नाश होऊ शकतो. नाश म्हणण्यापेक्षा आपल्यापासून शत्रू 4 हात लांब राहू शकतात. तर छोटे छोटे उपाय असतात हे. त्याचप्रमाणे तुमच्या घरी जर तुम्हाला रोज अष्टक लावता आलं तर नक्की लावा, किंवा काही लोक अष्टकही म्हणतात. आता अष्टक म्हणजे काय, तर प्रत्येक देवाचं किंवा देवीचं जे अष्टक असतं तर त्याच्यात त्यांची स्तुती केलेली असते थोडक्यात. म्हणजे तर काळभैरवांचं अष्टक आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की देऊळ बंद हा जो सिनेमा येऊन गेला त्याच्यातलं जे आहे, देवराज सेव्यमान पावनाद्री पंकजम, तर हे म्हणजे काळभैरव अष्टक. त्याचप्रमाणे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही हे तुम्हाला टाकणार आहे, मंत्रही टाकणार आहेत. तर ह्या अष्टकाने महत्त्वाचं काय होतं की आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे, किंवा बराच वेळा आपण असं म्हणतो की काही कारण नसताना आमच्या घरात भांडणं होतात, किंवा कधीकधी असंही आपण म्हणतो काय बाबा त्यांना माझं बघवतच नाही आणि ते माझ्यावर खूप हेवा करतात, तर मग माझ्या घराला काही झालं आहे का, त्या कुणी काही केलं आहे का बाधा, किंवा असं काही काही आपण बोलत असतं. तर हे जर अष्टक तुम्ही लावलं तर शत्रूंचा नाश म्हणण्यापेक्षा शत्रू आपल्यापासून लांब जातील, म्हणजे शत्रू राहणार नाहीत. त्याचप्रमाणे आपली जी काही कामं अडलेली असतील तर ती नक्कीच म्हणजे पुढं सरकायला मदत होते. आणि खरंच काळभैरवांचं जर मनापासून केलं, नीतीने केलं, तर ते खूप काही देण्यासारखं आहे, देतात. आणि ते ह्याचा एक किस्सा म्हणजे माझे जे गुरु आहेत, तर शिरवळला म्हणजे साताऱ्याकडे जाताना जे शिरवळ लागतं, तर त्या शिरवळच्या इथे बसस्टॉपच्या इथे स्वयंभू काळ मंदिर आहे. तर हे जे स्वयंभू काळ मंदिर आहे तिथं माझ्या गुरूंनी भरपूर साधना केल्या आहेत, भरपूर तिथे हवन केलेले आहेत. रात्री 11 ते 5-5 वाजेपर्यंत त्यांनी हवन तिथं बसून पहाटेपर्यंत केलेले आहेत. त्या हवनाचे जे साक्षीदार तिथले लोक होते, किंवा ते तर आम्हाला सांगतात की त्यांना काय काय तिथे अनुभव आले. तर तिथली लोकही आम्हाला सांगत होते की काय त्यांना अनुभव आले. कारण आम्हालाही असा योग आला की त्या देवळामध्ये, स्वयंभू काळभैरवांच्या देवळामध्ये आम्ही गेलो होतो आमच्या गुरूंबरोबर. तेव्हा आम्हीही आम्हाला सांगितलं आमच्या गुरूंनी की उडीद डाळीचे वडे आणि दही घेऊन या येताना. मग आम्ही ते मस्तपैकी तिकडे नेले होते सगळं, आणि तिथे जाऊन आम्ही साधनासुद्धा छोटीशी केली. तर खरंच अशी जी स्थानं असतात, मी नेहमी म्हणते की जी स्थानं असतात तिथं गेल्यानंतर ती जी एनर्जी असते ती आपल्याला नक्कीच मिळते, कारण ते स्वयंभू काळभैरव आहेत. आणि जर तुम्हाला कधी नक्की जायला जमलं तर खरंच जा. तिथली एनर्जी वेगळी आहे, तिथलं वातावरण खूप सुंदर आहे. तर बघा, जमलं तर नक्की जाऊन या. तर असं हे काळभैरव दैवत जे उग्र पण आहे, जे रक्षकही आहे. म्हणजे काळभैरवाचं जर कधी मंत्र वगैरे तुम्ही करायला घेतला तर तुमच्या बाजूला जे आवरण राहतं त्याने शत्रू तुमच्या जवळच येऊ शकत नाही. असं हे प्रेमळ पण उग्र असं दैवत आहे. तर ह्या काळभैरव जयंतीला नक्की तुम्ही साधना करा. तुमचे काय अनुभव आहेत ते नक्की सांगा, आणि परत भेटू आपण एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. ओम काळभैरवाय नमः. आणि हो, जी लोक ह्या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी पहिल्यांदा व्हिडिओ बघितलेला आहे, त्यांनी नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. जास्तीत जास्त हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू. धन्यवाद.